गणपती बाप्पांचा जयघोष होतोय, जय महाकालचा जयघोष होतोय आणि त्या जयघोषात फलंदाजी करणारा जय महाकाल संघ आपल्याला पाहायला मिळेल. टॉस जिंकलाय, पहिलं फलंदाजी करण्याचा घेतलाय निर्णय जय महाकाल क्रिकेट संघाने. तर विनंती असेल सलामीची जोडी आपण लवकरात लवकर पाठवा. पंच वाट पाहतायत त्या जोडीची. सामना त्वरितच सुरू होईल. 12th मॅन फलंदाजी करणारा संघ आणि क्षेत्ररक्षण करणारा संघ. आपणास विनंती, क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचा 12th मॅन आलेला आहे. विनंती असेल जय महाकाल क्रिकेट संघ आपले 12th मॅन कॉमेंट्री कक्षेत आपण पाठवा. सहाव्या मैदानात महत्वाचा सामना असेल. रणयुद्ध आखलं गेलंय आणि कोणता संघ या सामन्यात बाजी मारतोय, हा सामना विजयी होतोय, त्याकडे देखील सर्वांच्या नजरा या सामन्याकडे असतील. क्रिकेट हा खेळ जर पाहिलं तर बऱ्याच जणांसाठी क्रिकेट म्हणजे शान आहे, कोणासाठी क्रिकेट ही जान आहे, तर कोणासाठी ती धडकन. आणि त्याच धडकनेत पुन्हा एकदा वळूया मैदानात क्रिकेटचा रोमांच. सलामी जोडी मैदानाच्या दिशेनं. एक मोठा खेळाडू, एक तगडा खेळाडू, एक चांगला बॅटर आपल्याला पाहायला मिळेल साईशच्या रूपात. आणि त्याच सोबत अजून एक तगडा खेळाडू ऋतिक आणि त्याच सोबत साईश पाहायला मिळते. राकेश आणि साईश, पंचांचा इशारा. स्ट्रायकर एंडवर आपल्याला पाहायला मिळतोय तो राकेश स्ट्रायकर एंडवर. गोलंदाजी मार्कवर संघाच्या वतीनं पहिलं प्रारंभी षटक सुरुवात करण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय. पहिला चेंडू लोअर फुल टॉस पद्धतीचा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. थोडंसं गचाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आणि त्याचा परिणाम ज्या ठिकाणी एक धाव मिळाला असता 2 धाव नमूद केल्या जात आहेत आणि या 2 धावेनिशी धावसंख्येची अगदी बोनी होते, खातं खुललं जातंय. चांगला फटका, ड्राईव्हचा फटका बॅटमधून पाहायला मिळाला आणि अशी फटकेबाजी करणं अपेक्षित असेल ती राकेशला. एक मोठा फलंदाज म्हणून ज्याला पाहिलं जातं तो राकेश स्ट्रायकर एंडवर. लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू, ब्लॉक होल पद्धतीत चेंडू, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न कार्पेटच्या सहारे पुन्हा एकदा मिळतोय 1 धाव आणि या एका धावेनं धावपुलक पोहोचते ते 3 धावेवर. चालू असलेल्या सामना एक मोठी लढत. टॉस जिंकलाय, पहिलं फलंदाजी करण्याचा घेतलाय निर्णय आणि तो निर्णय नक्कीच यशस्वी करण्याचा प्रयत्न यावेळी सलामी जोडी करून राकेश कडून आणि त्याच सोबत स्ट्राईकवर आलेल्या साईश कडून असेल. साईश आतापर्यंत या स्पर्धेत त्याची कामगिरी पाहिली तर चांगली फटकेबाजी गेल्या सामन्यात ज्यांनी केली होती. अपेक्षा असेल त्याच फॉर्म मध्ये पुन्हा एकदा आपला फॉर्म दर्शवणं अपेक्षित. यावेळी हवाई सफर, त्यानंतर टोला लगावला जातोय, शेंडू जातोय सीमा रेषा पार. 1 बाउन्स 2 बाउन्स. यावेळी चौकार, साईशच्या बॅटमधून निघतोय चौकार. चेंडू समाप्त. तिसऱ्या चेंडूवर चौकार लगावलाय साईशने. त्यानंतरचा चेंडू, यावेळी फक्त सन्मान दिला गेला. सरळ बॅटनं खेळून काढण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडू गणला जातोय. 4 चेंडूंचा पहिल्या षटकाचा आतापर्यंत खेळ समाप्त. 2 चेंडू शिल्लक. धावसंख्या पोचते ती 7 वर. 7 धावसंख्या. साईशा स्ट्रायकर एंडवर उजव्या हाताचा बॅटर.
नॉन स्ट्रायकर एंडवर राकेश आणि संघाच्या वतीनं पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये रामनाथ पाहायला मिळतोय. ज्या रामनाथ कडून चांगल्या गोलंदाजीची अपेक्षा असेल. चांगली जर गोलंदाजी पाहायला मिळाली तर नक्कीच फलंदाजांना रोखून ठेवण्यात यशस्वी होईल. परंतु जर मोकळीक दिली तर साईशच्या बॅटमधून अजून एखादा मोठा फटका येऊ शकतो. परंतु यावेळी पुन्हा एकदा ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू फक्त फ्लिक केलाय. एक धाव पूर्ण होतोय. दुसरा धाव घेणं थोडंसं कठीण आणि त्याचा परिणाम फक्त एका धावावर समाधान. धावसंख्येत 1ने झालाय बदल आणि एकूण धावसंख्या पोहोचते ती 8 धावेवर. पहिलं षटक 5 चेंडूंचा खेळ समाप्त. 8 धावा खर्च करत आतापर्यंत थोडीशी म्हणूया चांगली सुरुवात, सावध सुरुवात गोलंदाजी आणि फलंदाजीत पाहायला मिळते. एकीकडे जय महाकाल क्रिकेटर संघ जो प्रथम फलंदाजी करतोय टॉस जिंकून. यावेळी सुद्धा उडवण्याचा प्रयत्न होता. मोठा फटका टोलावण्याचा प्रयत्न राकेशच्या बॅटमधून सिंगल मिळतोय. दुसरा धाव घेणं थोडंसं कठीण आणि त्याचा परिणामी एका धावेवर समाधान. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त आणि धावसंख्या पोहोचते ती 8 धावांवर. वळूया 9 धावांवर, वळूया डीजे कडे. सुनीलच्या रूपात संघाच्या वतीनं दुसरं वैयक्तिक पहिले षटक. सुनील हाताळण्यासाठी सज्ज होईल. पहिल्या षटकात तब्बल 9 धावा खर्च झाल्यात. दुसऱ्या षटकाची सुरुवात राकेश स्ट्रायकर यांच्या दिशेनं. यावेळी राकेशच्या बॅटमधून चांगला फटका टोलावला जातोय. चेंडूचा प्रवास अगदी डीप एक्स्ट्राच्या दिशेनं झालाय. क्षेत्ररक्षक तैनात होते. फिकी करेपर्यंत 2 धाव सहजरित्या पूर्ण जात आहेत. राकेशच्या बॅटमधून आलेले हे 2 धावा, चांगलं तालमेल, चांगलं रनिंग बिटवीन विकेट आणि त्याच्या जोरावर सांघिक धावफलक हे 11 धावेवर. पहिलं षटक आपण पाहिलं ते गोलंदाज रामनाथचं. चांगली गोलंदाजी हाताळली रामनाथने आणि त्यानंतर सज्ज होतोय सुनील बॉलिंग मार्कवर. अजून एकदा मोठा फटका. चेंडू हवेत विसावतोय परंतु त्यानंतर जोपर्यंत जमिनीत पोहोचेल तोपर्यंत धावसंख्येत 1ने बदल होतोय. जमिनीलगत चेंडू गेला. चित्ररक्षक येतोय, चेंडूची परती करतोय. एका धावेनं राकेश अजून एक वाढ धावसंख्येत करतोय. वैयक्तिक 5 या धावेवर साईश खेळताना दिसतोय. तो साईश आता मात्र स्ट्रायकर एंडवर. अपेक्षा असेल साईशच्या बॅटमधून एखादा तरी मोठा टोला यावा, कारण 2 चेंडूंचा खेळ समाप्त. 4 चेंडू शिल्लक या दुसऱ्या षटकातील. 2 चेंडू 3 धावा खर्च करत कोणतीही फलंदाजीला मुभा न देता चांगली गोलंदाजी हाताळली जाते गोलंदाजाकडून. यावेळीचा चेंडू सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं, चांगल्या धाटणीनं टप्पा पडल्यानंतर अगदी अलगदरित्या विकेट किपर पर्यंत चेंडू पोहोचतोय आणि अजून एक निर्धाव चेंडू. 3 चेंडू समाप्त. फक्त आतापर्यंत 1 धाव खर्च करत चांगली गोलंदाजी गोलंदाज सुनील करतोय. यावेळी क्लीन बॉल, दांडी गुल आणि अशा रीतीनं साईशची खेळी होते समाप्त.
सुनील कडून. आणि त्यानंतर मैदानात नवीन फलंदाज येतोय तो परेशच्या रूपात. परेश जर 3 चेंडू 3 षटकार खेचले तर त्याच्यासाठी तब्बल 500 रुपयाचं बक्षीस असेल. ते बक्षीस पुरस्कृत केलंय. पाहणं गरजेचं ठरेल कशा प्रकारची खेळी परेशची पाहायला मिळते. बरेचसे चाहते परेशचे आपल्याला पाहायला मिळतात. मोठे फटके अपेक्षित असेल. जर परेशच्या बॅटमधून 3 चेंडू 3 षटकार लागले तर भूमिका 11 कांडका यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक परेश पारसेकर साठी असेल. तो परेश पारसेकर नॉन स्ट्रायकर एंडवर दिसतोय तर स्ट्रायकर एंडवर मात्र आतापर्यंत फलंदाज राकेश सज्ज. अखेरचा चेंडू या षटकातील. यावेळी पायचीतचा अपील होतं परंतु निर्धाव चेंडू गणला जातोय आणि अशा रीतीनं 3 षटकांचा खेळ 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 12 चेंडूंच्या समाप्ती अखेरी धावसंख्या पोहोचते ती तब्बल 13 धावेवर. एक संधी असेल ती फलंदाजासाठी. मातब्बर फलंदाज म्हणून ज्याची गणना केली जाते तो स्ट्रायकर एंडवर फलंदाज आपल्याला परेश पारसेकर पाहायला मिळेल. त्याच्या बॅटमधून फटके यावेत अशी अपेक्षा ही बऱ्याच चाहत्यांची असेल. ज्या फलंदाजाला पॉप्युलर खेळाडू या संघाचं मानलं जातं तो यावेळी आपल्याला मैदानात पाहायला मिळतोय. टायमिंग जर जुळली तर नक्कीच प्रज्योत कमाल का मुकाबला. अभी तक अगर देखें 12 गेंदे समाप्त. परेश पारसेकर के लिए मौका. 3 गेंदों में 3 छक्के लगते हैं तो भूमिका 11 कानका इनकी ओर से 500 रुपए का इनाम है. परेश स्ट्राइक एंड की दिशा में ब्लॉक होल की गेंद. यहाँ पे पैरों तले कैच जरूर हो सकता था. बार बार बचे. थोड़ी सी गेंद दूर गिली थी. बहुत ही बढ़िया एफर्ट था गेंदबाज का भी और खिलाड़ी का भी. उसके चलते जरूर स्कोर 1 रन से पहुंचा 14 रनों के ऊपर. फॉलो थ्रू में गेंद को पकड़ने की कोशिश थी. गेंद हाथ में आने वाली है नहीं थी इसलिए पैर से उसको थोड़ा सा ढकेला था. अगर ये कैच होता तो कोई एक अद्भुत कैच इस प्रतियोगिता में देखने को मिलता. अभी तक के कई रिकॉर्ड्स हमने देखे उसमें से एक रिकॉर्ड गेंदबाजी में गैबी जिन्होंने प्राप्त किया जिन्होंने मेडन ओवर डाला है. सुपर क्रू ओवर में जब 11 खिलाड़ी 38 सर्कल के अंदर होते हैं तब जो गेंदबाजी उन्होंने की है वो देखने लायक थी. और उसी तरह का चमत्कार किसी को करना पड़ेगा. वो चमत्कार करने के लिए एक तरफ परेश नॉन स्ट्राइक पे तो दूसरी तरफ राकेश दिखेंगे स्ट्राइक एंड की दिशा में. लॉक होल की गेंद थी. सीधे बल्ले का इस्तेमाल किया. खिलाड़ी वहां पे तैनात है. मिलेगा सिंगल. सिंगल के बदौलत टोटल स्कोर धीरे से आगे बढ़ता हुआ पहुंच चुका है लगभग 15 रनों के ऊपर. 2 गेंदें समाप्त. पहली 12 गेंदों की अगर बात करें तो पहले ओवर में 9 रन खर्च हुए. दूसरा ओवर बहुत ही अच्छा घटित हुआ. खाली 4 रन दिए दूसरे ओवर में गेंदबाज सुनील ने. और तीसरे ओवर के लिए गेंदबाजी में परिवर्तन. विजय 4 नंबर की जर्सी एक्टिव दिखाई देती हुई. और एक बार बढ़िया शॉट परेश के बल्ले से एक सिंगल आसानी से प्राप्त करेंगे. 1 रन की बदौलत टीम का स्कोर धीरे से 16 रनों पे 3 गेंदें समाप्त. 3 गेंदें समाप्त होने के बाद 3 गेंदें यहां से बचेगी और आने वाली 3 गेंदों में बड़े शॉट खेलने हैं अति आवश्यक रहेंगे. सम्मानजनक स्कोर तक पहुंचाना है तो जरूर बड़े शॉट खेलने पड़ेंगे. 16 रन अभी तक पहुंच चुका है स्कोर. टॉस जीता था पहले बल्लेबाजी करने का फैसला इस वक्त लिया. दोपहर का सत्र इंपॉर्टेंट मुकाबला. ये थोड़ी सी लेग स्टंप के बाहर. अंपायर जी ने वाइट का इशारा. दोनों हाथ समांतर शाहरुख खान की स्टाइल में और 1 रन के साथ टोटल स्कोर में बढ़ोतरी. स्कोर अगर देखें तो धीरे से पहुंचा 17 रन के ऊपर. पिछले मैच के जो हीरो रहे थे 17 नंबर की जर्सी महादेव जिनको मैन ऑफ द मैच दिया था वो स्कोर अभी तक 17 पे
और उसके बाद और एक सिंगल आसानी से राकेश के बल्ले से। खिलाड़ी वहां पे तैनात है डीप में और 1 रन की बदौलत टोटल स्कोर पहुंचा 18 रनों के ऊपर। अच्छा खेल धीमे गति से चलता हुआ विजय की तारीफ होगी। गेंदबाजी अभी तक अच्छी की है इन्होंने, बड़े शॉट खेलने का मौका दिया नहीं है। 4 गेंदे अभी तक, 4 सिंगल आ चुके हैं, एक वाइड के रूप में रन आया था। तो टोटल बड़े शॉट अब खेलने जरूरी, और वो बड़े शॉट खेलने के लिए परेश पारसेकर कोशिश कर रहे थे, लेकिन खिलाड़ी वहां पे तैनात है। तो फिर एक बार मात्र और एक सिंगल, इक्के दुक्के से ये स्कोर जो है धीरे धीरे पहुंचा 19 रनों पे। 5 गेंदों का खेल हो चुका है समाप्त और आखिरी गेंद इस तीसरे ओवर की। राकेश स्ट्राइक एंड की दिशा में, बाएं हाथ के खिलाड़ी, दाएं बाएं का कॉम्बिनेशन। बढ़िया गेंद, अच्छा शॉट, हवा में जरूर खेला लेकिन वहां पे खिलाड़ी तैनात है। थ्रो करना बहुत आवश्यक होगा और उतनी जल्दी थ्रो भी किया, उसके चलते जरूर यहाँ पे 1 रन से संतुष्ट होना पड़ा। टोटल स्कोर पहुंचा 20 रनों के ऊपर और इसी के साथ चलते हैं डीजे की ओर और आगे संख्येवर मैदानाच्या आत पाहायला मिळत आहे. गोलंदाजीत परिवर्तन होत आहे. गोलंदाज आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल तर म्हणजे प्रचोत पाहायला मिळतो आपल्या गोलंदाजी मार्कवर. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच राहिला होता हा गोलंदाज प्रज्योत. आता मात्र काय कामगिरी करतोय हे तेवढंच पाहणं महत्वाचं. पहिला चेंडू थोडासा स्लोवर फुल टॉस त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. परत तिची फेक येते, ते सुंदर असं रेनिंग बिटवीन द विकेट त्या 2 फलंदाजा दरम्यान आणि त्याच पद्धतीने 1 धाव धावपलकावर जोडली जाते. धावपलक 21 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. दोन्ही संघ आपला 1-1 सामना जिंकतायत. दुसऱ्या विजयाच्या बाजूने वाटचाल सुरू आहे आणि प्रथम फलंदाजी करतोय तो म्हणजे जय महाकाल क्रिकेटर संघ. 21 धावा 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर पुन्हा एकदा फटका तर चांगला आहे त्या ठिकाणी. सुपर क्रूजचा षटक आणि चेंडू चाललाय 1 बाउन्स ओव्हर द रोप. येतोय चौकार डीजे. फलंदाज परेश पारसेकराच्या बॅटमधनं मोठा फटका पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा चेंडूला भिरकावून दिला जात आहे. चेंडू जातोय सीमा पार. येतोय षटकार डीजे. पारसेकराच्या बॅटमधनं आलाय. अजून 2 षटकार आले तर नक्कीच भूमिका काणका या संघाकडनं 500 रुपयाचं पारितोषिक या फलंदाजाला देण्यात येईल. सुंदर चेंडू, आता मात्र वेगवान गतीचा चेंडू. पहिला 2 चेंडू थोडेसे हलक्या गतीचे पाहिले मिळायला होते, त्यानंतर मात्र अतिशय भन्नाट वेगाचा चेंडू गोलंदाज प्रचोद याच्याकडनं पाहायला मिळालं. सुपर क्रूजचं षटक आतापर्यंत या षटकात 10 धावा नक्कीच पाहायला मिळाल्या. 3 चेंडूचा खेळ समाप्त झाल्यानंतर माफ करा 4 चेंडूचा खेळ समाप्त होतोय.
आता मात्र समोरच्या दिशेने खोदून काढला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात विकेटचं होतंय बटन परेश पारसेकर जातोय बॅक टू दी पॅव्हलियन डीजे नक्कीच 2 विकेटच्या नंतर धावफलक पोहोचलाय तब्बल 31 या धावसंख्येवर तब्बल 4थ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर 6 षटकांचा सामना 31 अशी धावसंख्या जकडून ठेवल्या. आता मात्र गोलंदाजानं या फलंदाजाला नवीन बॅट्समन स्ट्राईक एंडवर असेल हरीश पुन्हा एकदा खोदून काढला त्याकडे क्षेत्ररक्षक आहे ना थोडीशी मिस फिल्डिंग त्या ठिकाणी एक धाव नक्कीच पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव पण सुरक्षितरित्या पूर्ण केली जाते तब्बल 2 धावा या चेंडू मागे 2 धावसरशी षटकाचा खेळ होतोय समाप्त 4 षटकांच्या अंती धावफलक पोहोचलंय 33 या धावसंख्येवर डीजे याच मैदानावर या इनिंगचा गोलंदाजीत परिवर्तन होतंय गोलंदाज आपल्या आता मात्र कॉमेंट्री बॉक्सच्या एंड कडनं सुरुवात करे आपल्या गोलंदाजीसाठी गोलंदाज स्पर्श आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय राईट आर्म राऊंड द विकेट पंचांच्या उजव्या हाताकडनं मारा नक्कीच करेल डावकर शैलीचा फलंदाज स्ट्राईक एंडवर असेल आपल्या फलंदाजीसाठी पुन्हा एकदा शॉर्टपिच पैचा चेंडू हुकचा फटका पुलचा फटका खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी नासफल पाहायला मिळतोय एक डॉट बॉल पाहायला मिळतोय त्या ठिकाणी पहिल्या चेंडू डॉट येतोय एक धावसंख्या तिथे स्थिरावते ती म्हणजे 33 या धावसंख्येवर 33 लॉस ऑफ 2 विकेट्स अशी धावसंख्या पुन्हा एकदा चेंडू फासलाय स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल टिपण्याची संधी आणि झेल त्या ठिकाणी टिपला जातो विकेटच होते बतन फलंदाज जावं लागते माघारी ते म्हणजे फलंदाज राकेश याला डीजे आणि त्याच नंतर आपण पुन्हा एकदा घेऊन जातोय मैदानाच्या आत 33 धावसंख्येवर 3 गड्याच्या मोबदल्यात जय महाकाल संघ प्रथम फलंदाजी करत असताना मैदानाच्या आत पाहायला मिळतोय नवीन बॅट्समन पुन्हा एकदा डावकर शैलीचा फलंदाज अनिश मैदानाच्या आत पाहायला मिळतोय मोठ्या धावसंख्येची गरज अजूनही आवश्यकता आहे कारण तो अपोजिट संघ बघितलं तर नक्कीच मागच्या सामन्यात एक मोठी उच्चांक या संघानं गाठला होता पुन्हा एकदा फटका त्या ठिकाणी फसला बॅटची नक्कीच कडा यष्टांच्या मागे सुंदर अशी कामगिरी अजून एक विकेट बॅक टू बॅक दुसरी विकेट आणि जातोय गोल्डन डकचा शिकार बनत माघारी डीजे
आहे. एक सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. 3 चेंडू आतापर्यंत समाप्त होतात या षटकाचे. 3 चेंडूमध्ये नक्कीच 2 विकेट मिळवले जात आहेत. काय गोलंदाजी या गोलंदाजाकडनं पाहायला मिळते. गोलंदाज सज्ज होते. पर्श आपल्या गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड द विकेट. फलंदाज नवीन असेल स्ट्राईक तो म्हणजे सर्वेश. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. थोडं असा पिचिंग आउटसाइड चेंडू होता. यष्टांच्या समोर जर आढळला असता पंचांना तर नक्कीच पंचांचं बोर्ड आकाशाकडे गेलं असतं. जर तरची गोष्ट आहे, परंतु या ठिकाणी निर्धाव चेंडू पाहायला मिळतो आणि एक डॉट बॉल. तब्बल 4 चेंडूचा खेळ समाप्त. उर्वरित 2 चेंडूचा अजूनही खेळ असेल बाकी या मैदानाच्या आत. पुढचा चेंडू परशा स्ट्राईक केल्यावर सर्वेश. पुन्हा एकदा फटका तर चांगला आहे. चेंडूला पुन्हा एकदा भिरकावून दिला जात आहे. चेंडू जातोय मिड विकेटच्या दिशेनं. येतोय षटकार. टीज आहे. पुन्हा एकदा फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली जोपर्यंत पोहोचेल एक धाव नक्कीच पूर्ण केली जाते. आणि दुसरी धाव पण त्या ठिकाणी पूर्ण होते का. आणि दुसरी धाव पण पूर्ण त्या ठिकाणी झालेली आहे. 2 धावा मिळतात शेवटच्या चेंडूवर. एक षटकार 5व्या चेंडूवर आला. शेवटच्या चेंडूवर 2 धावा. नक्कीच 8 धावा या षटकात पाहायला मिळतात. आणि 8 धावा सरशी 41 धावसंख्या धावफलकावर. डीजे सर्वेश पाहायला मिळतो. स्ट्राईक एंडवर फलंदाज असेल हरी. एक धाव नक्कीच त्या ठिकाणी शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक नक्कीच धाव मिळवते. धावफलक पोहोचते तब्बल 42 म्हणजे 42 या धावसंख्येवर. 42 धावा धावफलकावर. 2 फलंदाज मैदानाच्या आत फलंदाजी करतात. आतापर्यंत धावफलक पोहोचले ते म्हणजे 42 या धावसंख्येवर. धावांची लयलूट नक्कीच करावी लागेल. उर्वरित 5 चेंडू आहे. 5 चेंडूवर मोठे फटके घ्यावे लागतील. त्या दरम्यान मोठा फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. झेल टिपला जातोय. अजून एक विकेट त्या ठिकाणी सर्वेश जातोय बॅक टू दी पॅव्हलियन. टीज आहे. जे सर्वांना भेट लावलं या क्रिकेटनं. आणि ती क्रिकेटची स्पर्धा कलंगूट प्रीमियर लीग 2024 पर्व 8व आणि ती स्पर्धा मैदानाच्या आत रंगते. आजचा दुसरा दिवस असेल या स्पर्धेचा. आणि त्याच दरम्यान फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा चेंडू हवेत. चेंडूला भिरकावून दिला जात आहे. चेंडू जातोय सीमा पार. षटकार. डीजे तीन चेंडूचा खेळ बाकी असेल.
प्रज्योतच्या गोलंदाजीवर नक्कीच विकेट मिळवली. एक षटकार आलाय. काय पाहायला मिळते, गोलंदाजी तेवढीच, फलंदाजी तेवढीच ताकदीची, तेवढंच कमबॅक करणार हा गोलंदाज. आता मात्र स्लो ओव्हर पद्धतीचा चेंडू, गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ द पेस त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. मारण्याचा प्रयत्न नक्कीच झाला होता. बॅट आणि बॉलचा त्या ठिकाणी संपर्क काही होत नाहीये. एक डॉट बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. डॉट बॉल सरशी धावफलक तिथेच स्थिरावत आहे. 48-48 या धावसंख्येवर उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी. या इनिंगचा गोलंदाज प्रज्योत सज्ज होतोय, तर फलंदाजीसाठी सॅबी नक्कीच सज्ज असेल. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने मारण्याचा फटका. आता मात्र गतीमध्ये परिवर्तन, आता मात्र एक वेगवान गतीचा चेंडू, षटकाची होते सांगता. त्या ठिकाणी तब्बल 48 धावा धावफलकावर. जिंकण्यासाठी तब्बल 49 धावांची असेल आवश्यकता. येणारे 36 चेंडू आणि 36 चेंडू 49 धावा. काय होईल, कोणता संघ आपला दुसरा सामना जिंकेल हे पाहणं तेवढंच महत्वाचं. तोपर्यंत घेऊन जातोय DJ कडे.
परेश तो पहिलो चेंडू पॉइंटच्या दिशेने हरीश, खूपच सुंदर हरीशचा क्षेत्रक्षण, चित्याची चपळाई, जॅग्वारचं स्पीड आणि त्यानंतर केलेलो थ्रो, तोपर्यंत मिळालो रन्स आणि रन्सानिशी धावसंख्येची सुरुवात. पहिलो एक रन रामनाथच्या बॅटमधून. परेश बॉलिंग मार्कवर. परेश परसेकर ज्या खेळाडूची चर्चा, 27 ची जर्सी बॉलिंग मार्कवर. तर फलंदाजीसाठी दोन मातब्बर खेळाडू अनिल आणि त्याचसोबत रामनाथ ही जोडी मैदानात. अनिल स्ट्रायकर एंडवर. मोठो फटको खेळण्याच्या प्रयत्नात अनित अगदी करू गेलो संकासूर, तयार झालो नरकासूर. परेशने काय केला तर अगदी दुसऱ्या चेंडूत फलंदाजाक परतून लावला, मिळालेली विकेट आणि त्याचा परिणाम घडी गारद डीजे. चांगली कामगिरी. अजून जर दोन चेंडूत सलग 2 विकेट परेशने घेतले तर नक्कीच परेशसाठी सुवर्ण संधी असलेली 500 रुपयाची. 500 रुपये कमवण्याची संधी, बक्षिसाचो मान पटकावण्याची संधी. सगळे परेशचे चाहते वाट बघतात अजून 2 विकेटचे. मोठो फटको, चेंडू हवेत, यावेळी क्षेत्ररक्षक तैनात. खूप सुंदर, खूप चांगली आणि देखणी गोलंदाजी परेश पारसेकरचे. आतापर्यंत 3 चेंडू आपण बघितले. पहिलो चेंडू एक सिंगल, दुसऱ्या चेंडूत विकेट आणि तिसरो चेंडू डॉट. मोठो फटको, चेंडू हवेत, यावेळी गॅपमध्ये खेळण्याचा होतो प्रयत्न, क्षेत्ररक्षक एफर्ट आणि त्यानंतर राकेशची सुंदर फेकी. राकेशने अगदी चौकार सुद्धा वाचवलो आणि त्याच सोबत धावसंख्या हळवाररित्या 1 रन्सानिशी 2 रन्सांवर. 2 रन्स लागले स्कोरबोर्डवर. पहिला मेंडेटरी पॉवर प्लेचा षटक आणि त्या षटकात आतापर्यंत चांगली गोलंदाजी परेश पारसेकरचे. बरेचसे चाहते जय महाकाल संघाचे. मोठो फटको, अगदी कॉपी बुक स्टाईल मध्ये कव्हरच्या दिशेने रोखणं कठीण आणि यावेळी सीमा पार अगदी देखणो चौकार बॅट मधून फलंदाजाच्या. ज्या फटक्याची होती आवश्यकता अगदी रामनाथने ताच केला. मिळाली संधी आणि त्याच संधीचा वापर करत देखणो दमदार कँगोट प्रीमियर लीग मधील अजून एक ब्रँडेड चौकार. ब्रँडेड चौकार एका ब्रँडेड खेळाडूच्या बॅटमधून. शेवटचा चेंडू. षटकातील शेवटच्या चेंडूवर सुद्धा मोठो प्रहार, लांब लचक वळ, अगदी परेशच्या पाठीवर 1 बाउन्स चेंडू, सलग दुसरो चौकार बॅट मधून. वळूया डीजे कडे आणि धावसंख्या 10 रन्सांवर. ज्या राकेश कडून जय महाकाल संघा खूप मोठमोठे अपेक्षा. जय महाकाल क्रिकेटर संघाचे तुम्ही जर समर्थक असलात तर नक्कीच गोलंदाजीसाठी गोलंदाज कोणाकडे अगदी महत्वाच्या क्षणी गोलंदाजी दिली जातील ते देखील बघूया. साईनाथला गोलंदाजीसाठी बोलवला.
गोलंदाज चेंज केलो आणि त्यानंतर पहिलो चेंडू अचूक टप्प्यावर होतो. अगदी ज्या गोलंदाजाचा पहिल्या षटकात आपण कौतुक केला, ज्या परेशचा कौतुक केला, तो परेश जाता जाता थोडंसं महागडं ठरलो. मालवणीत एक म्हण, मोठा घर पोकळ वासा आणि वारा जातो भसा भसा. थोडीशी ती परिस्थिती पहिल्या षटकात. रन्स इले आणि त्यामुळे दुसरा षटक महत्वाचा असताना. दुसरीकडे जर आपण बघितला तर जबाबदारी असलेली ती रामनाथवर आणि सुनीलवर. तीच जबाबदारी अगदी सोप्या पद्धतीत पेलण्याच्या प्रयत्नात 11 रन्स आतापर्यंत. 49 धावेचो पाठलाग, 11 रन्स धावफलकावर. एक चेंडू समाप्त. दुसऱ्या षटकातील अजून 5 चेंडूंचो खेळ बाकी. मोठो पटको चेंडू अगदी ट्रॅव्हल होताना डीप मध्ये काव कॉर्नरच्या दिशेन क्षेत्ररक्षक तैनात आणि खूपच सुंदर क्षेत्ररक्षण. त्यानंतर बॅक टू द बॉलर. चेंडू जोपर्यंत गोलंदाजापर्यंत इलो सहजरित्या 1 रन आणि एका धावेनिशी हळवाररित्या धावसंख्या एका डझनावर 12 रन्सांवर. पुढील सामनो तो देखील महत्वाचो. त्याचा टॉस नक्कीच सामनो झाल्यानंतर, कारण लगेचच सामनो खेळाचो लागतलो तो सेंट अँथोनी पॅपोलो संघाक. दुसरीकडे बॉलिंग मार्कवर गोलंदाज सज्ज. मोठो पटको चेंडू हवेत अगदी सीमा रेषा पार आणि यावेळी माटवाच्या दिशेन अगदी डगआउटच्या दिशेन षटकार. खणखणीत दणदणीत आणि बिकट. पहिली सुरुवात 2 चेंडूत चांगली, परंतु तिसऱ्या चेंडूत षटकार सुद्धा. त्याच्या नंतर वापसी कमबॅक करण्याचा तो प्रयत्न, चेंज ऑफ पेस, गतीत थोडासा मिश्रण आणि त्यामुळेच मिळालेले रन्स, वाढलेली धावसंख्या. 4 चेंडू समाप्त झाले, 2 चेंडू शिल्लक आणि आतापर्यंत 4 चेंडूत थोडेसे रन्स जास्त खर्च झाले. एकूण धावसंख्या तब्बल 19 रन्सांवर. जिंकण्याची शर्यत रणनीती देखा म्हटली जातात, स्ट्रॅटर्जी म्हटली जातात. ती स्ट्रॅटर्जी यावेळी आतापर्यंत जय महाकाल क्रिकेटर संघाची अगदी यशस्वी होताना. पुढचा चेंडू यावेळी अगदी लांब लचक, लांब पल्ल्यार, सीमा पार, लॉंग ऑनच्या कपाळावरसून थेट षटकार. अजून एकदा बॅट मधून. खूप सुंदर, खूप देखणी अशी खेळी अपेक्षित आणि ती खेळी यावेळी रामनाथच्या बॅटमधून. रामनाथ अगदी रामनाथचा वादळ मैदानात कधी घोंगावतला ता सांगा घेऊचा नाही. इली वेळ आणि त्या वेळेत यावेळी मोठ्या पटक्यांची सुद्धा सुरुवात रामनाथ कडून. अजून एक लांब लचक, गेन स्लॉट मध्ये आणि बाजूच्या पार्किंग लॉट मध्ये. पुन्हा एक षटकारानिशी धावसंख्येत बदल आणि एकूण धावसंख्या 31. वळूया डीजे कडे. 31 धावसंख्या. आतापर्यंत 2 षटकांचो खेळ समाप्त. 12 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 31. 18 रन्साची अजून गरज जिंकण्यासाठी सामनो. जय महाकाल संघ जर सामनो डिफेंड करूचो असलो तर काहीतरी चमत्कार विकेट काढणं अपेक्षित असतला. दुसऱ्या बाजून दोन्हीही फलंदाज अगदी मोठे पटके खेळताना दिसतात. म्हणजेच काय तर एकान मारल्यान हुंड्यान आणि दुसऱ्यान मारल्यार गुंड्यान, थोडीशी ती परिस्थिती. फलंदाज यावेळी जोमात आणि गोलंदाज थोडेसे चिंतित.
राकेशला वापसी करणं अपेक्षित. तिसरा षटक, महत्वाचा षटक. पहिलो चेंडू ऑफस्टंपच्या बरोच बाहेर. वाईटचो इशारो पंचांचो. भरकटलेली लाईन आणि त्याचा परिणाम अतिरिक्त 1 धाव विरुद्ध संघाच्या खात्यात. धावसंख्येत 1 ने बदल. 32 रन्स म्हणजे 17 धावेची उर्वरित चेंडूत अजून आवश्यकता. रिव्हर्स स्वीप, काहीतरी वेगळा करण्याचा तो प्रयत्न, परंतु त्या प्रयत्नात फलंदाज फसलो आणि निर्धाव चेंडू. पहिल्या चेंडूची समाप्ती. त्यानंतर पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर राकेश सज्ज. अजून एक चेंडू. यावेळी कव्हर ड्राईव्हचा मोठो फटको. सहज सीमारेषेच्या बाहेर उल्लंघन करत, षटकाराची खूण करत डीजे कडे वळूया. धावसंख्येत बदल. बाकी राकेशची गोलंदाजी. पुढील चेंडू, फुलटॉस चेंडू. अजून एक प्रहार. पुन्हा एकदा चेंडू, परंतु ह्यावेळी छेदरक्षक तैनात आणि त्यामुळे खेळी संपुष्टात. समाप्त होताना फलंदाजाची, परंतु त्याच्या बॅटमधून आतापर्यंत मोठे फटके आपण बघितले. तो सुनील डगआउट मध्ये वापस. 15 या वैयक्तिक धावेवर, तर सांघिक धावफलक 38 वर. 11 धावेची उर्वरित गरज. 3 चेंडू समाप्त. 3 चेंडू शिल्लक या तिसऱ्या षटकातील. 6 षटकांचा सामनो आणि बरेच चेंडू शिल्लक असत. जिंकण्यासाठी फक्त अजून उर्वरित 11 रन्साची गरज आणि तो 11 रन्साचा बाजार करण्यासाठी 21 जर्सी परिधान केलेलो खेळाडू मैदानात दाखल. प्रज्योत मैदानात दाखल. ज्या प्रज्योतने सुद्धा आजच्या दिवसात बरीच चांगली खेळी सुद्धा केली, तशीच खेळी साकारणं अपेक्षित. पाव तर खूप सुंदर रचलो गेलो. आता फक्त त्याच्यावर कळस चढवणं बाकी. जिंकण्याची औपचारिकता, फक्त 11 रन्साची गरज आणि ती 11 रन्साची गरज पूर्ण करण्यासाठी प्रज्योत नावाचा नवीन फलंदाज स्ट्रायकर एंडवर. अजून एक चेंडू, अजून एक फटको. क्षेत्ररक्षकाचा खून. हरी फक्त चेंडूकडे बघितलं आणि हरीशच्या बाजूतून अगदी कुशीतून चेंडू फरार. धावसंख्येत पुन्हा एकदा बदल. एकूण धावसंख्या ही 42 वर, म्हणजे 7 रन्साची फक्त गरज. 7 रन्साची गरज. 4 चेंडू समाप्त. तिसरा षटक प्रगतीपथावर. उर्वरित 20 चेंडू आणि 7 रन्साची गरज. मोठो फटको. चेंडू हवेत. सीमा रेषा पार. अजून एक दणदणीत, खणखणीत, बहारदार, रुबाबदार षटकार प्रज्योतच्या बॅटमधून. आतापर्यंत परिस्थिती थोडीशी गोलंदाजांची बिकट आणि त्यानंतर 1 रन्साची गरज. उर्वरित 3 षटकांमध्ये 18 चेंडूंमध्ये. टॉस साठी पुढील सामना असेल सेंट अँथोनी पापेलो विरुद्ध जांबेश्वर साई आरुष 11 या दरम्यान. टॉस साठी विनंती असेल. थोड्याच वेळात ते टॉस देखील केला जाईल. क्षेत्ररक्षण करतोय तो संघ आणि त्यांचा लगेचच पुढील सामना असेल, त्यामुळे टॉस नक्कीच थोड्याच वेळात केलं जाईल. औपचारिकता, फॉर्मॅलिटी ती फक्त बाकी. अगदी चायमध्ये बिस्किट बुडवण्याची वेळ.
तेवढ्याच वेळात सामनो सुद्धा समाप्त. अगदी मोठो पटकोनीशी सामनो समाप्त करताना, विजयी संपादन करताना आणि अजून एक विजय आपल्या नावी करताना यावेळी अँथोनी पापेलो संघ. कोण ठरेल मॅन ऑफ द मॅचचा मानकरी आणि त्याच सोबत पुढील सामन्याच्या टॉस साठी सुद्धा विनंती असेल आपण या